आहे कंपनी, चोरून काढते. पूर्ण राऊंड आहे कंपनी. मंदिर पण आहे. तर आबाळ बघा कसलं डेंजर आले. हळूनी बोलते मी, हळूनी आवाज येतो. आता गेटपासून मी गप बसते, तिथनं पुढं बोलते. भाऊ या टेम्पोवर आहे. पुढे सिटी कॅमेरा आहे ना. तिथे एक गेट आहे, मेन गेट ती आहे. सिटी कॅमेरा लावलेला. आणि दुसरं गेट दाखवते. दुसरं गेट आम्ही तिथं ते दिसतंय का, तिथं काम करतोय. तर आम्हाला रविवारची सुट्टी होती. आता सुट्टी नाही. सोनाबाई बाहेर महाग आहे त्या. मी आले पुढं गपचिप. भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की ताई कंपनी दाखव म्हणून. आतनं तर नाही बाय दाखवू शकत मी. आपण नवीन कामाला आहे. कोण माझं हेड बघत असेल बाय जोर आला माणसांना. गाड्यात ताणते ते थंडीवर. तर मी आतमध्ये नाही बोलू शकले कारण सिटी कॅमेरा समोरच होता गेटच्या तिथं. आणि इतकी भीती वाटत होती की कोण बघताय म्हणून मी गपचूप बसले. बरं का भावा बहिणींना भरपूर असे भावा बहिणींची कमेंट होती की आम्हाला दाखव. पण इतकं कॅमेरा आहे तर मी सांगू पण शकत नाही आतमध्ये. आणि मेन आता बाहेर तर मी तुम्हाला कॅमेरा नाही दाखवू शकत कारण आता मोबाईल एवढं मला चोरून दाखवायला नाही. ती पोरगं कपाळाला हात लावतंय. मला का असं बाया काय करते काय माहिती. तर मी गोरी पडली ना. कंपनी पुण्याचं पाणी लागलं ना म्हणून. तर ह्या सोनाबाई आपल्या महागच त्या नाव म्हणजे टायमिंग हे लिहावा लागतो ना म्हणून थांबल्या होत्या. तर आबाळ लय इतकं डेंजर आले प्रमाणाच्या बाहेर आले. तर मला हे म्हणायचं होतं की तुम्हाला जे दाखवायचं होतं ते दाखवलं मी. तर आता कुठं आहे काय आहे हे मला माहीत नाही. कोणच्या ठिकाणी आहे कोणच्या नाही ते पण माहीत नाही मला. जे मला माहिती आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर खूपच असं वातावरण पण छान आहे बरं का. मला तर लय आवडायला लागलंय बा. पावसाचं वातावरण आवडतंय आणि पाऊस बी नको वाटतंय. फक्त असं वातावरण असावं. आता 6:30 वाजल्या तर आमचे काय म्हणतात ओव्हर टाईम होता ना. तर रविवारची संडे सुट्टी असती तर सुट्टी नाही आम्हाला. आता आम्हाला रविवारी पण यावं लागणार आहे.
माझं तर पाय इतकं दुखत्यात काय सांगू शकत नाही. चालायचं लय लांब आहे ना, कामाला काय वाटत नाही. चालायचंच लय लांब आहे म्हणूनच कंटाळा येतो या. कंटाळा म्हणजे दुखतंय अंग, दुसरं काय उठायची सुध होत नाही. तर चला, कुणाला कंपनी बघायची होती ती मी पूर्ण केली, छोटीशी झलक आपली. तर पाऊस यायला लागला तर मोबाईल मी ठेवते आतमध्ये. तर बाय सगळ्यांना, असंच प्रेम राहू द्या. तर बानूचं मी विचारचाल तर बानू आपली मस्त आहे, फर्स्ट क्लास आहे. रिक्षाने पण जाऊ शकत नाही का माहिती आहे का, कारण त्याला रोजचं पैसे द्यायला आपल्याकडे खायची वांदा आले. आणि रोज कुठं पैसे द्यावं आणि घरी कशात करावा त्याचं वांदा. बाना भांडी ना काय, एक पातेलं घेतलंय ते आताच भात शिजवायचं, ते आताच कालवण करायचं. तर चला, जास्त काय बोलत नाही, बाय.